नमस्कार, मी डॉक्टर पूजा घाळ। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण ओठ काळे का पडतात आणि काळे पडलेल्या ओठांना आपण परत गुलाबी रंगाचे कशा पद्धतीने करू शकतो याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करायला विसरू नका। आपले ओठ असे काळे पडलेले रखरखीत का असा प्रश्न पडला असेल तर त्यासाठी कोणती कारणं आहेत आणि अशा कोणत्या चुकीच्या सवयी आहेत ज्यामुळे ओठ काळे पडतात हे आपण बघू। आपल्या सभोवताली आपल्या काही मैत्रिणी असतात, त्यांचे ओठ नेहमीच गुलाबी असे छान मऊ कोणत्याही भेगा नसलेले असतात। त्या उलट काही जणींचे ओठ मात्र थोडेसे काळवंडलेले, भेगा असलेले आणि थोडेसे रखरखीत झालेले असे आपल्याला दिसतात। आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर अशा ओठांचं दुखणं आणखीनच जास्त वाटतं, जास्त प्रमाणात भेगा पडायला लागतात। याला कारण आहेत आपल्याच काही चुकीच्या सवयी। या सवयी सोडून द्या आणि काही घरगुती उपाय करा आणि मग बघा तुमचे ओठ कसे अगदी एकदम मुलायम, मृदू आणि गुलाबी दिसतात। ते ओठांना काळं बनविणाऱ्या चुकीच्या सवयी रिझन्स फॉर डार्क लिप्स काय ते आता आपण बघूयात। पहिलं म्हणजे ओठांना कधी स्क्रब न करणं। काळा पडलेला म्हणजे टॅन झालेला चेहरा डिटॅन करण्यासाठी किंवा मग त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी त्वचेला अधूनमधून आपण स्क्रब करतो आणि ते करणं गरजेचंही असतं। तसंच काहींचं ओठांचं देखील असतं। चेहऱ्याप्रमाणे जर ओठांनाही नियमितपणे स्क्रबिंग केलं तर ओठही एकदम गुलाबी राहतील। तसेच प्रत्येक जेवणानंतर देखील ओठांना पाणी लावून ते ओठाने चोळले पाहिजेत। दुसरं म्हणजे बऱ्याच जणांना खूप गरम असे चहा कॉफी पिण्याची सवय असते। काही जणींना खूपच जास्त गरम चहा म्हणजे पिण्याची सवय असते। ही सवय ओठांच्या दृष्टीने अतिशय चुकीची आहे। यामुळे ओठांचा वारंवार चटका बसतो। चहा कॉफीचा गरमपणा त्यांना सहन होत नाही, त्यामुळे मग ओठ हळूहळू काळे पडू लागतात। तिसरी सवय म्हणजे स्मोकिंग। ओठांना काळं बनवणारी ही एक अत्यंत वाईट अशी सवय आहे। महिलांचं, तरुणींचं स्मोकिंग करण्याचं प्रमाण हल्लीच्या युगामध्ये तसंच दिवसागणिक वाढत चाललेलं आहे। ओठ काळवंडून टाकणारी ही सवय आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आणि घातक आहे। त्यामुळे अशी सवय असेल तर ती लवकरात लवकर तुम्ही सोडली पाहिजे। नंतरचा उपाय म्हणजे ओठ चावणे। बऱ्याच जणांना ओठ चावणे, दाताखाली ओठ चावण्याची किंवा ओठावरून वारंवार जीभ फिरवण्याची अशी सवय असते। ही सवय एकदम ओठांचं नुकसान करून टाकते। या सवयीमुळे ओठ एकतर काळे पडतात, शिवाय त्यांचा आकारही खराब होतो। त्यानंतर म्हणजेच ओठांना मॉइश्चरायझर न लावणे। ओठ मऊ, मुलायम आणि गुलाबी ठेवायचे असतील तर त्यांना दिवसातून किमान 2 वेळा तरी मॉइश्चरायझर लावणे गरजेचे असते। आणि नंतर म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजेच हलक्या दर्जाचे कॉस्मेटिक्स वापरणे। लिपस्टिक, लिप लायनर, लिप ग्लॉस हे कॉस्मेटिक्स जर हलक्या दर्जाचे वापरले तरी देखील ओठांचे नुकसान होते, कारण या हलक्या कॉस्मेटिक्समध्ये खूप धोकादायक असे केमिकल्स असतात आणि ते ओठांना सहन होत नाहीत। त्यामुळे कमी प्रॉडक्ट्स वापरा, पण जे प्रॉडक्ट्स वापराल ते ब्रँडेडच असू द्या असं माझं मत आहे। ओठ गुलाबी करण्यासाठी एक उपाय सांगते तुम्हाला की 1 टीस्पून पिठी साखर घ्या, त्यामध्ये 1 टीस्पून मध घ्या, हे मिश्रण एकत्र करा आणि त्याने ओठांना चांगल्या पद्धतीने मसाज करा। यामुळे काय होईल तर ओठांवरची डेड स्किन निघून जाईल। साखर आणि मधात असणारे घटक हे ओठांचं पोषण करतील। दुसरा घरगुती उपाय म्हणजेच हळद आणि तूप। हळद आणि तूप एकत्र करा, हा पॅक ओठांवर लावा, 10 मिनिटांनी हलक्या हाताने चोळून ओठ धुवून टाका। अशा पद्धतीने हे काही घरगुती उपाय आणि ज्या तुम्हाला चुका टाळायच्या आहेत ह्या आपण या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत। अशा पद्धतीने तुम्ही जर ओठांची काळजी घेतली तर नक्कीच तुमचे ओठ हे गुलाबी राहण्यास तुम्हाला मदत होईल। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।